यानंतर विदर्भात जाऊयात। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 2 आठवड्यांपासून जोरदार अवकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव, वाशिम तालुक्यामध्ये जोरदार मुसळधार पाऊस बरसतोय। इतर तालुक्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस सुरू होण्याची दाट शक्यता आहे। साजन धाबे आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊया। साजन, खरं तर वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 2 आठवड्यांपासून जोरदार अवकाळी पाऊस हा सुरूच आहे। अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। आता नेमकी काय स्थिती आहे, कोणता अलर्ट देण्यात आलाय? नक्कीच रुचिरा, वाशिम जिल्ह्यात मागील 2 आठवड्यापासून मान्सूनपूर्व जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे। पुन्हा एकदा काल सायंकाळच्या दरम्यान जिल्ह्यातील वाशिमचं रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरुळपीर या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडला आहे। त्यामुळे वाशिमच्या शेलू बाजार येथे पावसाचे पाणी साचून नाल्या तुडुंब भरल्यामुळे नागरिकांच्या दुकानामध्ये पाणी शिरले आहे। त्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मागील काही दिवसात जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या शेतातील क्षेत्रावर कापणी करून ठेवलेला जो उन्हाळी मूग होता, हा मूग काही दिवसापासून असलेल्या पावसामुळे भिजत असल्यानं त्याला कोंब फुटलेले आहेत। तर हळद असेल, भुईमूग असेल, पपई असेल, आंबा असेल, हे जे पिके आहेत ती संपूर्ण खराब झालेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घात जो आहे तो निसर्गाने हिरावून घेतलेला आहे आणि आता आणखी या जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे पिके खराब होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। या पावसामुळे केवळ पिकेच नाही तर पेरणीपूर्व मशागतीची कामे सुद्धा सर्व कामे रखडलेली आहेत। त्यामुळे हंगामाच्या पेरणी उशिरा होण्याची शक्यता आहे। सतत या पडणाऱ्या पावसामुळे जमिनीत ओलावा राहिल्याने मशागतीच्या कामावर देखील परिणाम झालेला आहे। सध्या स्थितीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही ठिकाणी पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। हवामान विभागाकडून सध्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढलेली आहे ऋतुजा। अगदी, आणि त्यामुळे काही दिवसांपूर्वी अवकाळीमुळे नुकसान झालेलं होतं, त्यानंतर आता मान्सून नंतरचा जोरदार सुद्धा पाऊस सुरू झालेला आहे। एकंदरीतच आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान यामध्ये झालेलं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।